सगळ्यांनी देवाचं नाव घ्यायचं बरं का. श्रीराम जय राम जय जय राम. 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 आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आज हमारे धर्मश्री के प्रांगण में मैं हमारे सभी पत्रकार बंधुओं का हृदय से स्वागत करता हूं. सबसे पहले मुझे एक समस्या ये है कि आप लोगों में कुछ मराठी के होंगे और कुछ हिंदी के होंगे, तो मैं दो ग्रुप भी बाद में कर सकता हूं. मैं आपके साथ पूरा न्याय करूंगा. आप हाँ तो आप बोलिए, पहले हिंदी में करूं या मराठी में? पहले छत्रपति शिवाजी महाराज की जय. हमारे मराठी बंधुओं ने आग्रह किया है कि मैं मराठी में बोलूं, म्हणून मी आधी मराठी मध्ये बोलणार आहे. फिर भी एक बात बतला देता हूं कि यदि कुछ हिंदी भाषा में ही चाहते होंगे, मैं मराठी का पूरा होने के बाद में उनके लिए भी समय दूंगा. आपको जितना समय चाहिए उतना मैं दूंगा. बस आपसे मेरी एक खाली प्रार्थना है कि वो एबीपी के विशाल पांडे ने जिस प्रकार का असभ्य व्यवहार किया, ऐसा व्यवहार आप न करें. मैं अयोध्या में मीडिया फ्रेंडली माना जाता हूं. मैं सबको समय देता हूं, सबके साथ सहज मिलता हूं. तो इस बात को ध्यान में लेकर के आप भी सौजन्य का व्यवहार करें. आपको जितना समय चाहिए उतना मैं दूंगा. मराठी में पहले बात कर लूंगा, फिर हिंदी वाले हिंदी चाहते होंगे उनके लिए हिंदी में भी बात करूंगा. तर आता आपण मराठी सुरू करूया, ठीक आहे ना? हां. सर्वात पहिल्यांदा मला आज तुम्हाला बोलवावंसं वाटलं, याचं कारण काल सगळीकडे खुळचटपणानं एक बातमी पसरवली जात होती की कोषाध्यक्ष राजीनामा देण्याच्या विचारात आहेत. उन्होंने मन बना लिया है. असं म्हणायला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. मी असं कधी म्हटलं नाही. मी असं कधी व्यक्त केलं नाही. मी असं कधी म्हणणार सुद्धा नाही. कारण मी छत्रपति शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. मैदान छोड़ करके भागेंगे नहीं, हम सारी समस्याओं को सुलझा करके रहेंगे. इतना ध्यान में रखना. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की याच ठिकाणी बोलवण्याचं एक कारण आहे. हा आमचा धर्मश्री निवास आहे आणि इथे मी 1993 पासून निवास करत राहिलेलो आहे. हा अपार्टमेंट आहे. यामध्ये 10 फ्लॅट आहेत. 10 फ्लॅट पैकी एका फ्लॅटमध्ये मी राहतो आणि 3 फ्लॅटमध्ये आमच्या वेगवेगळ्या ट्रस्टची ऑफिसेस आहेत आणि एकामध्ये किचन आहे. आपण इथे त्याच्याजवळ आपण बसलेलो आहोत. अपार्टमेंटच्या 10 फ्लॅटपैकी 5 आमच्या संस्थांचे आहेत. यातलं काहीही माझ्या नावावरती नाही. माझ्या नावावरती संपूर्ण जीवनामध्ये एक वीटही नाही. हे नीट नोंदून घ्या. फक्त एक बँक अकाउंट माझ्या नावावरती आहे. त्याखेरीज माझ्या नावावरती काहीही संपत्ती नाही, कधीच नव्हती. तरी पण जी न्यूज वाल्यांनी खुळचटपणानं त्यांच्या एका पत्रकाराला इथे पाठवून, तो अशुद्ध हिंदी बोलणारा मराठी पत्रकार होता, मला ठाऊक नाही तो इथे आहे की नाही, मला जाणून पण घेण्याची इच्छा नाही,
पण त्यांनी ते पुन्हा 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 दाखवलं. मी त्यांना माझी स्पष्टीकरणं पाठवल्यानंतरही दाखवलं. आणि म्हणून हे एकदा आपण लक्षात घ्यावं, याकरता मी तुम्हाला आमच्या या साध्या भोळ्या धर्मश्रीच्या प्रांगणामध्ये बोलवलं. आपण आलात, आपलं सर्वांचे आभार आहे. आता महत्वाची गोष्ट अशी की कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा मी द्यावा अशा प्रकारचं मी कधी ध्वनीतही केलं नाही. तरी पण ही वार्ता पसरते आहे आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण लोकांना वेळेवरती जाणं आवश्यक आहे. अनेक लोकांचे मला फोन येऊ लागले, मेसेज येऊ लागले की तुम्ही असं का करताय. म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, अशा प्रकारचा माझा विचार नाही, तो विचार कधीही नव्हता. कारण ट्रस्टच्या सोबत उभं राहण्याची हीच वेळ आहे. जेव्हा संघर्षाची पाळी येते तेव्हा पलायन करणं हा आपला महाराष्ट्रातला स्वभाव नाही आहे. म्हणून मी ठामपणे उभा आहे आणि मी असाच ठामपणे उभा राहीन. आता यानंतर तुम्हाला काही जे प्रश्न विचारायचे असतील त्या सगळ्या प्रश्नांची मुभा आहे. अरे ठीक रहेगा. नाही, तुम्ही राजीनाम्याचं तुम्हाला विचारायचे बातमीवर तुमचं खुलासा काय नेमकं ते एकदा सांगा. कारण तुम्हाला विचारते बातमी खरी खोटी काय ते सांगा. मी तेच सांगतोय ना. मी आता तुम्हाला मराठीत कळलं नाही का तुम्हाला. मी नाही महाराज, हा. स्टेटमेंट आलं पाहिजे. विषय आता जे काही अयोध्येमधल्या नाही, आता यांचं उत्तर देऊ द्या ना. क्लिअरिफिकेशन झालं ना. माझा राजीनामा देण्याचा विचार नाही. सगळीकडे आलेली बातमी खोटी आहे आणि ती कोणीतरी खोडसाळपणानं पसरवलेली बातमी आहे. संपलं. आता एक एक जण तुम्ही सगळं विचारा. जो जी चौकशी होते आहे अयोध्येमधल्या ट्रस्टमधल्या गैरव्यवहाराची, तर त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? त्या चौकशीबद्दल SIT ज्या पद्धतीने चौकशी करते आहे, मी त्याच्याबद्दल समाधानी आहे. आणि आता तर हा उच्चतम न्यायालयामध्ये विषय गेलेला असल्यामुळे, सुप्रीम कोर्टात गेलेला असल्यामुळे मी अधिकच समाधानी आहे. संपतराय यांचा राजीनामा घ्यायला हवा होता का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हा प्रश्न थोडा गडबडीचा आहे. त्यांचा राजीनामा जो आहे ना, तो त्यांनी स्वेच्छेनं दिला आणि न्यासाच्या संविधानामध्ये, घटनेमध्ये अशा प्रकारची तरतूद आहे की राजीनामा दिल्यानंतर तो मान्य करण्याची आवश्यकता नसते. तो दिला म्हणजे तो आपोआप स्वीकारला गेला असं होतं. ते पण त्यांनी जर त्यांना द्यावा लागला राजीनामा, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच देण्याची गरज होती की खापर त्यांच्यावरती फोडलं गेलं संपतराय यांच्यावर? खापर त्यांच्यावरती फोडलं गेलं असं पण नाही म्हणता येणार. कारण त्यांचा हलगर्जीपणा या सगळ्या गोष्टीला पुष्कळसा कारणीभूत आहे आणि हे त्यांच्या पण लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी स्वेच्छेनं दिलेला आहे. तो कुठल्याही दडपणाखाली दिलेला नाही. तुम्ही या सगळ्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून काम करताय, तुमची देखील जबाबदारी आहे का? तुम्ही ती जबाबदारी स्वीकारतायत का? त्या पद्धतीने सगळं प्रकरण पुढे आलेलं आहे. कोषाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी निश्चितपणे आहे. आता ते जरा लक्षात घ्या. कोशामध्ये आलेलं सगळं धन, त्याचा जमा खर्च, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे सगळं माझं काम आहे आणि ते काम नीटपणे चालावं याकरता तिथल्या 3 चार्टर अकाउंटंट्सच्या खेरीज आमच्या ऑफिसमधनं दरमहा 5 दिवस त्या ठिकाणी चार्टर अकाउंटंट जातात आणि ते तपासून घेतात. हे लक्षात घ्या. आता हा मुद्दा झाला जे धन कोशामध्ये आलं, जमा झालं त्याच्याबद्दलचा. प्रश्न जो आता उद्भवलेला आहे तो तिथे जे समर्पण केलं जातं, म्हणजे ज्याला ते चढावा चोरी असं म्हणतात, जे वाहिलं गेलं, हुंडीमध्ये दानपात्रात टाकलं गेलं, त्याचा अपहार झाला. हा झाला हे खरं आहे, पण त्या गोष्टीशी, त्या क्षेत्राशी माझा आधीपासून काहीही संबंध राहिलेला नाही. याचं कारण पण असं आहे की समर्पण होणं दानपात्रामध्ये ही रोजची प्रक्रिया आहे. त्याची मोजणी होणं हे रोजचं काम आहे आणि तिथले स्थानिक न्यासी हे काम बघत होते आणि मी प्रवासात असल्यामुळे आणि महिन्याकाठी 1-2-3 दिवस मी तिथे जात असल्यामुळे त्याची जबाबदारी त्या लोकांनी स्वीकारलेली होती आणि ते बघत होते.
आणखी पण एक महत्वाचा मुद्दा आहे. केवळ त्यांच्यावरती हे अवलंबून नव्हतं, तर SBIला हे काम सोपवलेलं होतं. हे काम MOU करून SBIला, स्टेट बँक ऑफ इंडियाला सोपवलेलं होतं. त्यांनी ते स्वीकारलेलं होतं. आता तुरुंगात जितके लोक आहेत हे लक्षात ठेवा, हे सगळे SBIचे एम्प्लॉईज आहेत. त्यांना सर्व्हिसला ठेवलंय ते SBIनं ठेवलेलं आहे, ते आम्ही ठेवलेलं नाहीये. आता काय होतं, आपल्यातल्या काही लोकांनी हा चांगला मुलगा आहे त्याला ठेवून घ्या अशी शिफारस केलेली असणार, ती केलेली पण होती. पण कोणी शिफारस केल्यानंतर जो एम्प्लॉयमेंट देतो त्याचं हे काम असतं की त्याचा पूर्वेतिहास काय आहे किंवा तो काय योग्यतेचा आहे किंवा नाही हे बघणं कुणाचं काम आहे, तुम्हीच सांगा मला. हे SBI बघते आहे. SBI हे भारत सरकारची अत्यंत प्रतिष्ठित बँक आहे आणि त्यामुळे त्या बँकेवरती विश्वास नाही ठेवायचा तर आम्ही आणखी कोणाला असं आणणार आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे, तुम्ही जबाबदारी तुमची आहे असं माझ्या कोशाच्या आय व्ययाची जमा खर्चाची जबाबदारी मी स्वीकारतो. नाही, पण आता या सर्व प्रकरणाची SIT चौकशी याची खंत मला आहे. तुम्हाला असं वाटत नाही की चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या पदापासून बाजूला राहावं, कारण त्यावरती प्रभाव पडू शकतो या संपूर्ण चौकशीवरती. मी कुठलाही प्रभाव कोणावरती कधी टाकतच नाही. मी एकालाही एकही फोन केला नाही, मी कोणालाही काही सांगत नाही, तुमच्यापैकी कोणाला सांगणार नाही आणि माझी तरफदारी कोणी करावी अशी मला आयुष्यात कोणाकडनंही अपेक्षा नाही. मी नेहमी सत्याधिष्ठित आहे आणि सत्य हे स्वयंप्रकाशित असतं. महाराज तुम्ही आणि उलट सांगतो, आम्ही ह्याची चौकशी प्रभावित का करू? घडलेली जी गोष्ट आहे तो भगवान रामचंद्रांच्या सोबत केलेला गुन्हा आहे आणि त्यामुळे त्याची खंत आम्हाला आहे, त्याची वेदना आम्हाला आहे. त्यामुळे आम्हाला शर्मेनं मान खाली घालण्याची पाळी आलेली आहे आणि त्यामुळे अशा गुंड लोकांची चौकशी होण्याकरता आम्ही त्याला प्रभावित करणार नाही. गुन्हेगार कोणीही असो ते धरले गेले पाहिजेत, त्यांची शुद्ध चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना अधिकात अधिक दंड मिळाला पाहिजे. ही माझी प्रांजळ भूमिका आधीपासूनची आहे आणि त्यामुळे त्या चौकशीला प्रभावित मी करण्याचा प्रश्न येतच नाही. ज्यांचं सुपरविजन आहे त्यांची चूक लॅक ऑफ सुपरविजनमुळे हे सगळं एक्झॅक्टली यू हॅव पिन पॉइंटेड इट. अशीच गोष्ट झाली. जबाबदारी होती तुमच्या सहित, त्यांनी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला नको काय? अगदी खरी गोष्ट आहे ना. आता मला तुम्ही हे सांगा, तिथल्या आमच्या न्यासींच्या वरती ही जबाबदारी होती, ते ढिले पडले, त्यांनी लक्ष दिलं नाही असं म्हणू आपण. SBI काय आहे, त्यांनी तिथे त्यांचे निरीक्षक रोज ठेवायला नको का? जेव्हा त्यांच्याकडे काम सोपवलेलं आहे. अरे गोष्ट अशी आहे की न्यासी कोणी असेल पण या सगळ्या यंत्रणांच्या मधनं या शिस्तीमधनं ते गेलेले नसतात. पण बँकवाले तर त्या शिस्तीचं पालन करणारे असतात, त्यांना ती शिस्त ठाऊक असते, त्यामुळे त्यांच्याकडनं ते अपेक्षित असतं. याचाही विचार करा. बँकवाल्यांना वाटलं नसेल ना की मंदिरामध्ये चोरी होऊ शकते, रामाच्या मंदिरात ज्या रामाला सगळ्या देशातून देणगे मिळाले. बँकवाले हे प्रवचनकार नाहीयेत, कीर्तनकार नाहीयेत. बँकवाले असतात आणि त्यामुळे कुठे काय काय होऊ शकतं हे समजा होणार नसलं तरी पण होऊ शकतं, अशा प्रकारे त्यांनी उभं राहिलं पाहिजे. ही दान पेटीतली मोजणी जी आहे हो. पैशांची CCTV अंडर होत नव्हती का? काय हे जे पैसे मोजले जायचे अहो, employ करणं, CCTVच्या अंडर होत होती. आता त्यावर तुम्हाला कसं लक्षात नाही? ऐकून घ्या ना, मुद्दा तोच आहे ना सर. मी तेच सांगतो तुम्हाला. पण चोरी करणारे पण असे हुशार लोक काही निघाले की त्यांनी काही काही प्रसंगी CCTVच्या आड उभं राहून अशा प्रकारच्या गोष्टी केल्या. ते सगळं नंतर उघडकीला आलं. महाराज याच्यामध्ये वॉच ठेवण्याचं काम एकूण कोणाचं किती होतं? रक्कम चोरीला गेली? सोनं, चांदी, रोख रक्कम याची काही आकडेवारी आहे का आपल्याकडे? काय हे बघा, याची आकडेवारी जी अव्वाच्या सव्वा सांगण्यात येते ना, तो सगळा पराचा कावळा आहे. जे माझं व्यक्तिगत आकलन आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्याचं ड्युरेशन लक्षात घेऊन माझा व्यक्तिगत हा, तुम्ही ऑथेंटिक धरू नका बरं का, अंदाज सांगतोय तुम्हाला प्रामाणिकपणानं, हा 3 कोटीच्या आसपास असला पाहिजे असं मला नीटपणे जाणवतं. याच्यामध्ये सोनं किती, चांदी किती? कारण काही माध्यमात 1400 कोटी गेल्याच्या अशा देखील बातम्या आहेत. या सगळ्या खोट्या आहेत.
इतकं सोनं पण टाकतं तिथे. स्वामी, तुम्ही कोषाध्यक्ष आहात आणि चंपतराव यांच्याकडनं हलगर्जी झाली आता तुम्ही स्वतःच म्हटलेलं आहे, पण त्यांच्याकडनं हलगर्जी झाली तशी तुमच्याकडनं पण त्यांच्या या कोषाध्यक्ष पदावर असून सुद्धा हिशोबाची तपासणी न व्यवस्थित केल्याबद्दल हिशेबाची तपासणीबद्दल हा प्रश्न नाही. हिशेबाची तपासणी उत्तम रीतीने चालू आहे. तरी जे- 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 चंपतराव ज्या- यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेत नाही. जे कोशामध्ये आलं त्याचा संपूर्ण हिशेब आम्ही कधी म्हणून तुम्ही लेखी देतो आता, ते सगळं मी मागवलंय, लिहून देतोय. त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. पण ते आम्ही बघतो. चंपतराव दोषी आहेत. चंपतराय केवळ नाही आहेत, त्या ठिकाणी चंपतरायजींनी पण ते काम अनिल मिश्रांच्या वरती सोपवलं. ते बघत होते आणि त्यांचा हलगर्जीपणा झाला. पण त्यांच्यावर सगळ्यांवर कंट्रोल ठेवण्याचं काम सर तुमचं होतं ना. हो. तुम्ही कोषाध्यक्ष होता, पण तुमची पण हलगर्जीपणा नाही झाला का? मी सांगितलं ना, SBI जेव्हा ते करत आहे आणि आधीपासून मी ते बघितलेलं नाहीये. मान्य आहे, SBI करते, पण Technically- तुम्ही कोषाध्यक्ष आहात, तुमच्याकडे सगळं कंट्रोल आहे. तुम्ही हिशोब बघू शकत होता, प्रत्येकाला विचारू शकत होता. म्हणजे हिशेब तर मी चंपतराव बघतच होतो. पण चंपतराव यांची हलगर्जी झाली, त्यांना विचारू शकत होतात का हलगर्जी झाली. अनिल मिश्रा यांना विचारू शकत होतात का हलगर्जी झाली. पण तुम्ही त्यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतच नाही. त्यांनी काय, आणि तुमच्याबद्दल पण तुम्ही सांगत नाही की माझा दोष आहे म्हणून. त्यामध्ये माझी काही भूमिकाच नाहीये. महाराज असं म्हणतात की आंदोलन अशी अवस्था होती का? अशी अवस्था काही दिवस त्या लोकांनी करून टाकली, स्थानिक महाराज, ट्रस्टींनी. मुद्दा असा आहे, ह्या निधीचा वापर खासदार फोडण्यासाठी केला गेला इथपर्यंत आरोप झालेले आहेत. कशा करता? खासदार फोडण्यासाठी शिवसेनेचे ऑन रेकॉर्ड आहे. हे मान्य आहे का तुम्हाला? अजिबात नाही. हे सगळं काहीतरीच आहे. यासाठी या निधीच्या चोरीशी कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध आहे किंवा एखाद्या संघटनेचा संबंध आहे, असल्या प्रकारचं कुतर्क करणं हे सगळं केवळ अव्वाच्या सव्वा गप्पा ठोकण्यासारखं आहे. मी आज 5 सांगितला. हे बघा, SIT चौकशी करते आहे. SITच्या आधी आम्ही शहाणपण करावं काय? SITच्या आधी आम्ही करावं काय? जेव्हा SIT चौकशी करते आहे त्यात माझे अंदाज थोडं बहुत चुकण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे आम्ही त्यामध्ये, यालाच म्हणतात ते प्रभावित करणं. हे असं प्रभावित करणं मी करणार नाही. पण किमान तुम्ही जमा खर्च मांडला तर लोकांमधला जो संभ्रम आहे की अशी काही तिथे निधीची दानाची चोरी नाही, तिथल्या वस्तूची चोरी नाही, या संदर्भात तुमच्याकडून काही ऑफिशियल डिक्लेरेशन? हे बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे कशा प्रकारच्या पराच्या कावळ्या करण्याच्या गप्पा चालतात बघा. एक स्वर्णांकित रामचरित मानसाची पोथी होती, म्हणजे रामायणाची, आणि एक चांगले सुबक असे बनवलेले कावळा म्हणजे त्याला काकभूषुंडी, त्या रामायणात एक महत्व आहे. एक चांगला बहुमूल्य हार, रामाच्या पादुका ज्याच्यावरती रामाची पदचिन्ह अंकित आहेत, फार छान आहेत त्या. इतके दिवस ते मीडियामध्ये चाललं, ये कहाँ गया वो कहाँ गया. ज्यांनी ते दान केलं त्याच्याकडनं काहीतरी बदवून घेतलं आणि त्याला पण वाईट वाटण्याची स्वाभाविक गोष्ट होती. त्यांनी पण ते सांगितलं की वो कहाँ गया. आम्ही 22 तारखेला जेव्हा मीटिंग झाली, चुकलो मी, 6 तारखेला जेव्हा मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये 2926 अशा प्रकारच्या बहुमूल्य वस्तूंचं रजिस्टर सगळ्या प्रेस समोर ठेवलं. 2926. आणि ते सगळं ठेवून त्याला सांगितलं, यातलं कुठल्याही पानाचा कुठलाही फोटो तुम्ही घ्या, तुम्ही तपासून बघा. सर्वांच्या समोर ठेवलं. आणि ज्या रामायणाच्या चोरीबद्दल गप्पा चालल्या होत्या ते रामायण तिथे आणून ठेवलं. ज्या बहुमूल्य हाराबद्दल चाललं होतं तो हार तिथे आणून ठेवला. ते काकभूषुंडी तिथे आणून ठेवले आणि रामाच्या त्या पादुका त्या पण तिथे आणून ठेवल्या. ज्यांच्याबद्दल चर्चा चालली होती अशा 4-5 वस्तू आम्ही आणून ठेवल्या आणि आवाहन केलं की ज्या दानदात्याला कुठल्याही प्रकारची शंका असेल हे लिहून दिलं बरं का. आणि प्रेसमध्ये पण मी सांगितलं, त्यांनी यावं आणि कुशालपणे आम्हाला त्याने दान दिल्याचं सांगावं आणि ती वस्तू तिथे सुरक्षित आहे की नाही हे बघावं.
मी तुम्हाला आणखी एक पत्र आता देतोय, ते आलं की नाही? हा, पत्र देतोय. किती, हा नंतर द्या, त्यात आहे तर सांगतो. इतका मोठा कांगावा केला गेला, नंतर मिळेल. इतका मोठा कांगावा केला गेला की सिंधी समाजानं 1-1 किलोच्या 200 चांदीच्या विटा दिल्या आणि त्या कुठे गेल्या? त्या मात्र त्याला आकडे फुगवून आणि असंच चाललं होतं सगळं रामायण. आम्ही सिंधी समाजाला एक पत्र लिहिलं, नाही सिंधी समाजाचं आम्हाला स्पष्टीकरण मागण्याकरता एक पत्र आलं. ते पत्र 26 जुलैला आलं, 26 जूनला आलं. त्याला 1 जुलैला आम्ही उत्तर दिलं आणि ते उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये वी आर टोटली सॅटिस्फाईड हे सांगितलं. त्यांनी एक क्लिप पण काढली, तुमच्याकडे ती आली असेल तर बघा. पण त्यामध्ये त्यांच्या अध्यक्षांनी सांगितलं, आम्ही ट्रस्टची क्षमा मागतो की आम्ही चुकून अशा प्रकारचं बोललो. आता फक्त आम्हाला एकदा सगळ्या 200 लोकांना रामाच्या दर्शनाकरता येण्याची परवानगी द्यावी, असं त्यांचं आलेलं पत्र मी तुम्हाला आता सगळ्यांना देतो आहे. मी स्वतःबद्दल काय पाहता याच्यामध्ये दोष आहे का, किंवा तुम्ही जबाबदारी किंवा तुम्ही काम नीट केलं नाही असं तुम्ही स्वतः मानता का? म्हणजे मी असं मानत नाही, पण एक गोष्ट अशी आहे की जेव्हा ते घडलंय आणि कोषाध्यक्ष पदावरती माझं नाव आहे, तेव्हा मला त्याची अत्यंत मोठी खंत आहे, इतकं मात्र मला सांगितलं पाहिजे. स्वामीजी, या प्रकरणानंतर अयोध्येमध्ये जे काही येणारे भाविक आहेत त्यांच्या संख्येत घट झालेली आहे, तर त्याबाबत तुम्ही लोकांना पुन्हा आव्हान काय करतात आणि लोकांचा विश्वास करतात या सगळ्या कामगिरीमध्ये? या सगळ्या लोकांचा पुन्हा विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण सगळ्या देशामध्ये निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आता पण जी काही तिथे आपल्याला घट झाली दिसते ना, पावसामुळे निर्माण झालेल्या रस्त्यांच्या सगळ्या समस्या याच्यामुळे झालेली आहे. या असल्या गोष्टींचा परिणाम फारसा होत नाही. दानचोरीचा परिणाम होत नाही, झाला असेल, 5-1% झाला असेल, होणार नाहीच असं नाही म्हणतायत, पण तो लोकांना ती एकदम घटून गेली संख्या वगैरे वगैरे हे असलं काही होता. स्वामीजी क्या कहेंगे, खास करके जो बैठक पार पडली, एकदम मराठी की नाराजी व्यक्त करण्यात आली या सगळ्या कशाची? दानचोरीच्या संदर्भात जी काही घटना घडली त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील नाराजी व्यक्त केलेली त्यांच्या बैठकीत. अरे नाराजी काय व्यक्त करायची आहे? मी तुम्हाला आता लिहून दिलेल्या पत्रकात तुम्ही वाचा. आणि आम्ही आमच्या ट्रस्टमध्ये पण हे सांगितलं आणि त्या दिवशी पहिल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण मी सांगितलं की आम्हाला धक्का बसला, आमच्या वेदना अत्यंत जास्त आहेत, आम्ही लज्जित झालो आणि मराठीत बोलायचं तर आमची मान शर्मेनं खाली जाण्यासारखी स्थिती झालेली आहे. त्यामुळे नुसती नाराजीचा प्रश्न नाही आहे, हा अतिशय मोठा अपघात अशा प्रकारचा झालाय, तो रामाच्या ठिकाणी व्हायला नको होता आणि त्या ठिकाणी आम्ही जबाबदार असताना झाला. त्यामुळे त्याचे दोषी आम्ही आहोत. आम्ही प्रायश्चित्त केलं पाहिजे आणि याचं परिमार्जन करून आम्ही या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती कधीच होणार नाही अशा प्रकारचं आदर्श राम मंदिर उभं करून दाखवलं पाहिजे. ही सुद्धा जबाबदारी आता आमची. प्रायश्चित्त म्हणून राजीनामा देण्याची अजिबात आवश्यकता नाही, मी तो देणार नाही. स्वरूप काय असेल तुमचं? प्रायश्चित्तातली पहिली गोष्ट अशी आहे, आम्ही आमच्या ज्या काही चुका तिथे घडलेल्या असतील त्या सगळ्या चुका पुन्हा घडणार नाहीत याची व्यवस्था करणं. त्या व्यवस्थेला आम्ही लागलोय. ऐकून घ्या. काय करणार आहे? आपल्याकडून काही चुकलं असेल तर आपण त्याचं प्रायश्चित्त करणं म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं. मी त्या दिवसापासून माझं जपजाप वाढवलेलं आहे रामाकडे क्षमा याचना करण्याकरता. आणि दुसरी गोष्ट सांगतो, आता त्या ठिकाणी नको मुझे आवश्यक नाही. ओके 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 ठीक आहे, तुमच्या सोयीकरता ठीक आहे, मला त्रास होत नाही. महाराज देवाच्या दरबारात ऐकून तर घ्या, एक उत्तर ऐकून घ्या. ऐकून तर घ्या ना, एका गोष्टीचं उत्तर घ्या.
आणि त्या ठिकाणी अनुष्ठान चालू आहे रामायणातल्या विशिष्ट मंत्रांच्या पाठाचं. आणि तिथे रामाच्या परिसरात, मंदिराच्या परिसरात आणि परिसरात इतके सगळे लोक बसणार नाहीत म्हणून बाहेर अशा प्रकारची सगळी आम्ही अनुष्ठानांची व्यवस्था केली आहे. कारण अशा प्रकारच्या कुठल्याही अपराधाकरता क्षमा याचनासाठी विष्णू सहस्रनामाचे पाठ, रामाचे पाठ, रामरक्षेचे पाठ ही सगळी प्रायश्चित्त सांगितलेली आहेत, ती आम्ही करतो. या प्रायश्चित्तामुळे चोरांची मानसिकता बदलणार आहे का? मुळात त्यांनी चोरी केली त्यांनी. यानं चोरी एक वृत्ती आहे, एक प्रवृत्ती आहे, विकृती आहे. ह्या असल्या पाठ केल्याने त्यांची प्रवृत्ती बदलणार आहे का? मुळात आपल्याला सिस्टम एकदम स्ट्रॉंग केली गेली पाहिजे. मी सांगताना पहिल्यांदा हे सांगितलं की आम्ही आमची सिस्टीम स्ट्रॉंग करणं हे पहिलं परिमार्जन आहे. नंतर या गोष्टी मी सांगितल्या. त्यामुळे आमच्या सुधारणा न करता आम्ही नुसतं ते मंत्र आणि जपजप्यानं प्रायश्चित्त करून टाकू असं नाहीये. काय बदल केले सिस्टीम मध्ये? काय बदल केले? सांगतो. तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करताना आमच्या ज्या लक्षात गोष्टी आल्या, पहिली गोष्ट, आतमध्ये जाणाऱ्याचा ड्रेस कोड असायला हवा होता. आणि कुठेही अशा प्रकारची मोजणी करताना ड्रेस कोड ज्यांना देतात त्या ड्रेसमध्ये खिसे वगैरे नसतात. त्यामुळे खिसे नसलेल्या त्या ठिकाणी ड्रेस कोड आम्ही लागू केला. पहिली गोष्ट. कुठल्याही प्रकारे कुठल्याही कोपऱ्यामध्ये असलेला CCTV कॅमेरा बंद करता येणार नाही किंवा त्याच्या आड उभं राहून काही करता येणार नाही, ते आम्ही व्यवस्थित केलं. दुसरी गोष्ट, तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे सगळं जे चाललं होतं ना, चोरी मारीचं कांड, त्याला एक फार मोठं कारण झालं होतं. तिथे टेबलावरती बसून, म्हणजे खुर्चीवरती बसून टेबलावरती कॅश काउंटिंग होत होतं. याचा गैरलाभ कसा घेता येतो? एखादं बंडल अशा प्रकारे घेतलं आणि टेबलाच्या खालीच खिशात टाकलं, अशा प्रकारचं होतं. ते सगळं बंद करण्याकरता आम्ही सतरंजा टाकून सतरंजावरती मोजणं चालू केलं. आणखी पण एक गोष्ट आहे, त्या सगळ्या मोजणीच्या वेळेला ट्रस्टच्या वतीनं 2 लोक आणि SBIच्या वतीनं 2 लोक हे तिथे कायम असतील आतमध्ये, अशा प्रकारची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची झडती घेणं, झडती हा शब्द थोडा जास्त हे आहे, चाचपणी घेणं म्हणू आपण. करावं लागेल. नाही, मी शब्द फक्त सांगतो, ते आम्ही करतोच आहे. तर येताना आणि जाताना त्यांची झडती घेऊन तपासणी करून मग त्यांना सोडणं, हे सगळे आम्ही सुरू केलेले आहे. महाराज तुम्ही सांगितलं CCTV बंद होते असं तुमच्या बोलण्यात आलं. बंद नव्हते राव, मी ऐकून घ्या ना. राजीनामा देण्याचा प्रश्न नाही, पण SIT पण कोषाध्यक्ष पदाची जबाबदार व्यक्ती म्हणून दोष त्यांच्या रिपोर्टमध्ये ठेवला, तर तेव्हा राजीनामा देणार. विचार करेन. SITचं म्हणणं काही ब्रह्मवाक्य नसतं. आय विल हॅव माय ओन से. SITला ते प्रूव्ह करावं लागेल. नाही महाराज तुम्ही आता बिल्डिंगचे भैया रुको ना, ये मेजोरिटी है यहाँ, लोकशाही है. मैंने कहा ना, मैं आपके लिए हिंदी में पूरी बात करूँ. सब्जेक्ट नेशनल है तो उसके लिए आप नेशनली मैं तैयार हूँ. अभी इनसे पूछ लो, मराठी बंद कर दो. अभी मैं हिंदी में बोलता हूँ. अभी आप पूछिए. महाराज जी क्या कहेंगे? अभी कोई मराठी में नहीं पूछेगा. हाँ, जो आरोप लगे, चंदा चोरी के आरोप लगे, जिसके बाद SIT हुई और चंपत राय जी ने इस्तीफा भी दिया, आपको आपके बारे में भी कहा जा रहा था कि आप नैतिकता के आधार पर इस्तीफा दे रहे हैं. क्या उसमें सच्चाई है, इसके बारे में बताएं. मैंने आज सब आप लोगों को इसलिए याद किया कि कल पूरे देश के मीडिया में कोषाध्यक्ष ने भी इस्तीफा देने का मन बनाया है, ऐसी वार्ता आने लगी. इसके कारण अनेक लोग आहत भी हुए, मुझे मैसेज और फोन भी आने लगे. ये वार्ता निराधार है. किसी प्रकार से भी इस्तीफा देने का, त्यागपत्र देने का विचार भी मैंने अपने मन में लाया नहीं है, न उसकी मैं आवश्यकता अनुभव भी करता. क्या कारण रहे कि इस तरह की जो भूल हुई भगवान श्री राम के मंदिर में,
पूरी श्रद्धा और आस्था का विषय है पूरे हिंदू समाज का। अपने श्रद्धा के लिए लोगों ने अनेक परिश्रम दिए, जान दी, तन मन धन से वो भगवान श्री राम के मंदिर के लिए लड़ रहे थे। ऐसे में ही इस तरह की चोरी होना, ये इसको किस तरह से देखते हैं आप? किस पाप को आप बोलेंगे कि ये हुआ है? इस बात का उल्लेख हमने आरंभ से किया है। दिनांक 6 की बैठक में हम लोगों ने तो इस प्रकार से सबसे मिलकर के कहा है कि जो कुछ हुआ है वह हमें अत्यंत दुखी कर रहा है। हम आहत हैं, हम लज्जित हैं। ऐसा होना नहीं चाहिए था, ऐसा कभी होगा ऐसा हमने सोचा भी नहीं था, और इसलिए हमारे अंतःकरण की वेदना अपार है। आपको नहीं लगता स्वामी जी कि ये राम भक्तों की आस्था पे जो भी हुआ एक बड़ी चोट है और उसको वापस से रिवाइव करना काफी मुश्किल है? निश्चित रूप से ये राम भक्तों की आस्था पर चोट है, और श्रद्धा के ऊपर यह किया गया एक षड्यंत्र है, और इसको दूर करने में समय लगेगा, यह बात निश्चित है। लेकिन वो दूर हम करेंगे, कैसे करेंगे? ये हमारा दायित्व है। कैसे करेंगे वो? उसके लिए जो व्यवस्थाएं हैं, इन व्यवस्थाओं को पहले बदलना पड़ेगा, उनमें सुधार लाना पड़ेगा। मैं उस दिन से इन सब बातों में लगा हूं, और वहां पर ये सब जो घटना घटी, इसके लिए वहां पर जो ढिलाई थी, शिथिलता आ गई थी, उस शिथिलता को दूर करना आवश्यक था। शिथिलता में क्या क्या था ये बतलाता हूं। सबसे पहली बात तो ये थी कि जहां पर भी इस प्रकार का चढ़ावे की गिनती करने का काम होता है, वहां ऐसा काम करने वालों का एक ड्रेस कोड होता है। उन लोगों को एक विशिष्ट वेश परिधान करना होता है, जिनमें जेब नहीं होती है, और जाते आते समय उनकी जांच होनी चाहिए, जिसको फिस्किंग बोलते हैं, वो होना चाहिए। वो नहीं होता था, कभी कभी होता था, वह हमने अब रोज कंपल्सरी कर दिया है। ड्रेस बदल गए, उनका फिस्किंग आरंभ हो गया, जाते आते दोनों समय हो गया। तीसरी एक महत्वपूर्ण बात थी, मैंने ये देखा कि यह गिनती जो होती थी टेबल के ऊपर होती थी, और टेबल के ऊपर नोटों को रख करके यदि कोई कुर्सी पर बैठा है तो एक आध बंडल निकाल करके अपने जेब में डाल लेना, ये स्वाभाविक और उसके लिए सहज हो जाता है। इसलिए इस बात को हम लोगों ने बंद कर दिया तुरंत, और दरी पर बैठ करके, नीचे बैठ करके ये सारा काउंटिंग होता है। एक बात और भी थी, हम लोग इसमें ज्यादा आश्वस्त इसलिए भी हो गए थे कि यह एसबीआई के अंतर्गत दिया हुआ काम था, और स्टेट बैंक ऑफ इंडिया ये गवर्नमेंट ऑफ इंडिया का प्रोजेक्ट है, और शासकीय होने के कारण जिम्मेदार संस्थान है। अब देखो, वहां पर गिनती करने वाले जो लोग हैं, उनमें से जो लोग आज जेल में हैं, वे भी और बाकी भी सभी जो एम्प्लॉयज है वो एसबीआई के हैं, वे ट्रस्ट के एम्प्लॉयज नहीं हैं। तो जब मैं किसी को एम्प्लॉयमेंट देता हूं तो वह उसके लिए योग्य है कि नहीं, ये देखना किसका काम होता है बोलो। ये उन्होंने किया नहीं। अच्छा, वहां पर रोज कम से कम 2 लोग तो भी ऑब्जर्वेशन के लिए होने चाहिए थे। बाकी लोग गिनती कर रहे हैं, लेकिन गिनती करने वालों को ऑब्जर्व करने वाले भी तो कोई होते हैं ना। अरे हमारे कोई मंत्री, प्रधानमंत्री या मुख्यमंत्री बात कर रहे होते हैं, वो अपनी बात में हैं, लेकिन उनकी सुरक्षा के जो लोग होते हैं वो चारों ओर निगरानी करते हैं। उसी प्रकार वहां पर भी कुछ हो नहीं रहा है ना, इतना ऑब्जर्व देखने मात्र वाले कुछ लोग होने चाहिए थे। अब हमने एसबीआई के 2 और हमारी ओर से 2 ऐसे 4 लोगों की व्यवस्था वहां पर कर दी है। चंपत राय जी से चूक हुई, ऐसा आपने मराठी में जब आप संबोधित करने का आपने कहा, तो क्या और भी लोग जिम्मेदार हैं या फिर चंपत राय जी को ही पूरा तरीके से जो सब है बलि का बकरा बनाते हैं? नहीं नहीं, देखो, चंपत राय जी की असावधानी हुई ये तो मैंने कहा है, लेकिन चंपत राय जी ने भी यह काम हमारे दूसरे न्यासी जो अनिल मिश्रा जी डॉक्टर रहे, उनके लिए सौंपा हुआ था, और वो इस काम को देख रहे थे। उनके द्वारा भी यह असावधानी हो गई। आपके इस्तीफे की जो बात हुई, तो आप जी, आपके स्पीकर की जो न्यूज आई कि आप
प्रस्ताव दे रहे हैं या मन में है आपके, उसको आप सिरे से खारिज कर रहे हैं? मैं उसको सिरे से खारिज कर रहा हूं। ये कपोल कल्पित है, ये झूठ है, ये अनावश्यक भी है और ये इस स्थिति में योग्य भी नहीं है। तो आपको नहीं लगता कि आपके पद पे बने रहने से जो एसआईटी की जांच है उस पर प्रभाव पड़ेगा या उससे प्रभावित जांच पूरी तरह से प्रभावित होगी? सत्य की खोज के लिए जो कोई जांच जहां भी कर रहा होगा, मैंने आज तक किसी भी स्थान पर उनको प्रभावित करने का प्रयास नहीं किया। वहां पर भी सब लोग इस बात को जानते हैं कि मैं कभी भी जांच को प्रभावित नहीं करूंगा, क्योंकि जांच करने वाले उन लोगों की जांच कर रहे हैं जिन्होंने राम जी के साथ द्रोह किया है, राम भक्तों के साथ द्रोह किया है। हम भी तो चाहते हैं कि ये जांच अच्छी होनी चाहिए और जो लोग इसमें अपराधी हैं उनको दंड भी मिलना चाहिए। अब तक की जो जांच हुई एसआईटी की उसको लेकर आपकी क्या विचार है? देखिए, एसआईटी का अंतरिम रिपोर्ट हमारे पास आया, पूरा रिपोर्ट हमारे पास नहीं आया है। अंतरिम रिपोर्ट जो आया है उसको हमने ठीक से देखा है और हमें ऐसा लगता है कि उनकी जांच सही दिशा में चली है। अगर एसआईटी में आपका नाम आता है दोषी करके, तो क्या आप नैतिकता के आधार पे आप इस्तीफा देंगे? मैं एसआईटी से पूछूंगा कि ये क्यों किया है, इस्तीफा काय को दूंगा। ये एसआईटी न्यायालय नहीं होता है, एसआईटी जांच कमेटी होती है। ये न्यायालय में बोलने के विषय होते हैं। आप प्रायश्चित करेंगे, क्या प्रायश्चित करेंगे? हाँ देखो, सबसे पहला किसी भी भूल का प्रायश्चित ये होता है कि जो भूल हो गई वो कभी दोहरानी नहीं चाहिए। तो किसी भी प्रकार इस प्रकार की चढ़ावे की चोरी अथवा किसी भी प्रकार का अपहार वहां पर नहीं होगा, इसके लिए कड़ी व्यवस्था करना यह हमारा सबसे पहला आवश्यक कदम है और हमने उसको उठाना आरंभ भी किया है। क्या क्या किया है मैंने आपको बतलाया। दूसरी बात, व्यक्तिगत रूप से मुझे कुछ प्रायश्चित करना चाहिए, वो मैं रोज अपनी पूजा में कर रहा हूँ। रोज उसके लिए विशिष्ट जप और स्तोत्र पाठ आदि मैं कर रहा हूँ। तीसरी बात, जिस स्थान में ये कुछ हुआ वहाँ के भगवान का यह अपराध है और इसलिए वहाँ के पापक क्षालन के लिए और हमारे इस दोष के पाप के परिमार्जन के लिए हम लोगों ने वहाँ पर अनुष्ठान आरंभ किए हैं, जिसके लिए लगभग आप समझेंगे 70 पंडितों की व्यवस्था की है। ये वहां पर बैठ करके और कुछ मंदिर परिसर में और कुछ बाहर ऐसे बैठ करके उसका अनुष्ठान अब 10 दिनों तक चालू रखेंगे। चढ़ावे की रकम जो है तो बड़े आंकड़े सामने आ रही है, लेकिन आपको क्या लगता है कितनी चढ़ावे की रकम है? ऐसा है, बोलने वाले के भी जिह्वा में कोई हड्डी तो होती नहीं है। कितनी भी बड़ी बड़ी बकवास कोई भी कर सकता है, लेकिन ये सारे आंकड़े झूठ है। जहां तक मेरा आकलन है ये गलत भी हो सकता है क्योंकि एसआईटी का अभी रिपोर्ट आना है, लेकिन जहां तक मेरा आकलन मैं आप लोगों से बता सकता हूं वो 3 करोड़ के आसपास होना चाहिए, ऐसा मुझे लगता है। स्वामी जी, इस पूरे मामले में जब से ये मामला बड़ा सामने, इस पर राजनीति भी खूब हो रही है, पक्ष हो, कांग्रेस हो या फिर और पार्टियों से काफी कुछ बयानबाजी आरोप प्रत्यारोप कर रहे हैं। इसको लेकर न्यास क्या सोचता है आप? हमारे देश का दुर्दैव ये है कि बात चाहे मंदिर की हो, चाहे खेल की हो, चाहे और किसी भी क्षेत्र की हो, उसको राजनीति में घसीट लिया जाता है और उसको राजनीतिक रंग दे दिया जाता है। अब ये तो मामला ऐसा है कि इसका राजनीतिक लाभ उठाने के लिए लोग चारों ओर से प्रयास करेंगे, अपने अपने पिल्लों को छोड़ेंगे, उनके द्वारा कुछ बुलवाएंगे, एक इकोसिस्टम तैयार करेंगे और जनमानस को प्रभावित करने का प्रयास अवश्य करेंगे। वही चल रहा है, ऐसा मेरा स्वयं का आकलन। आप आज महाराष्ट्र में हैं, महाराष्ट्र में उद्धव ठाकरे ने एक राम रक्षा नाम का बड़ा आंदोलन छेड़ा हुआ है। पूरे महाराष्ट्र राज्य वाले जगहों पर जाएंगे, उनको क्या आप सलाह देंगे? उन्हें क्या? मैं सुनो, मैं भगवान की कृपा मानता हूँ कि उनको राम रक्षा ये शब्द तो भी याद आया। मैं इतना ही परामर्श दूंगा कि भैया राम रक्षा एक बार कंठस्थ कर लो, शुद्ध बोल करके दिखाओ और बाद में निश्चित रूप से इस प्रकार का कोई भी आंदोलन करना है तो करो। हम भी आप आकर के आपको शुभकामना देंगे। छोड़ा जा रहा है, एक बार ये बड़ी मछली छोटी मछली ये शब्द है ना, ये आप लोगों के कॉइन किए हुए शब्द हैं और प्रचलित शब्द होते हैं। एसआईटी को निश्चित करने दीजिए बड़ा कौन है छोटा कौन है।
मंदिर में आने के लिए श्रद्धालु कम हुए हैं क्या? और जो दान चढ़ावा चढ़ाते थे उसके जो रकम है वो कम हुई है क्या? और तीसरा बात, जो कर्मचारी वहाँ पे गिनने के लिए थे उन्होंने लगभग 30 लोगों ने काम छोड़ दिया है, इसके ऊपर क्या कहेंगे आप? ऐसा है, 5-10% आने की संख्या में कम होना या चढ़ावे में कम लगना ये स्वाभाविक है। उसमें केवल ये कारण नहीं है, उसमें मुख्य कारण आने की संख्या में कम होने का कारण ये बरसात का वातावरण भी है। आप लोग जानते हैं इसमें प्रवास करना कितना कठिन है। कैसे, अरे मुंबई पुणे हाईवे इतना जाम होता है तो वहां तो इतनी व्यवस्थाएं भी नहीं है, इसलिए उससे वो प्रभावित है। कुछ परसेंट इसके कारण वो हो सकता है। चढ़ावे का जो मामला है उसमें बहुत कोई कमी आई है ऐसा लगता नहीं। अच्छा, जो सामने आकर स्पष्टीकरण देना चाहिए, चंपत राय जी लिख करके स्पष्टीकरण दे रहे हैं, सामने आकर मीडिया के सामने आकर अब ये उनसे पूछना चाहिए आपको। महाराज जी के एक मैं क्या बताऊं, एक स्टेटमेंट ऐसा भी आया मैं भी कहूंगा कि उनको आकर के जैसे मैं बैठा हूं ऐसा बोल करके देना चाहिए। महाराज, एक स्टेटमेंट ऐसा भी आया है कि हिंदू का पैसा हिंदू के पास ही गया है, तो बाकी जो लोगों को मिर्ची क्यों लगे, इसको आप कैसा देखते हो? देखिए, ये हिंदू का पैसा और किसी का पैसा ऐसे मैं देखता नहीं हूँ। मुझे स्वयं को पता है कि इसमें केवल हिंदुओं का पैसा नहीं है, हमारे मुस्लिम भाइयों ने भी इसमें दान दिया है। मैं औरों की बात क्यों कहूँ, मेरे गांव के मैं बेलापुर का हूँ, वहां पर मेरे गांव के मुसलमान भाइयों ने मुझे मस्जिद में ले जा करके और बिल्कुल मस्जिद के इंटीरियर में ले जा करके जय श्री राम के नारे लगा करके 51,000 रुपए दिए थे। और भी मैं ऐसे जानता हूँ, लेकिन ये तो मैं फर्स्ट हैंड आपको बोल रहा हूँ। इसलिए ये हिंदू का पैसा और हिंदू ऐसा इसमें विचार नहीं कर। राम भक्तों का यह धन है, ये चढ़ावा राम भक्तों का है और रामद्रोहियों ने ये खाया है, इसलिए उनको दंड मिलना चाहिए। इसमें हिंदू की बात मत लाइए। ये आपने कहा कि रामद्रोहियों ने किया है, हाँ। इसकी जो नियुक्ति है हाँ, वो किसने की? SIT ने की, गलती हो गई, SBI ने की, जो SBI ने की। वो SBI ने उनके कर्मचारी वहाँ पे नियुक्त किए थे। हाँ। बाकी जो लोग हैं, सिफारिश की थी जिन्होंने, अरे मला बाकी जो लोग हैं जो वहाँ पे है, चौपट राय जैसे, और उनकी तो अजय मिश्रा है, उनकी तो किसी ने नियुक्ति की होगी, उनको किसी ने चुना होगा। और चंपत राय जी और डॉक्टर अनिल मिश्रा, इनको केंद्र सरकार ने न्यासी बनाया। केंद्र सरकार जबाबदार है, हाँ? केंद्र सरकार जिम्मेदार है, केंद्र सरकार ने इसमें देना चाहिए। आप कहीं का संबंध कहीं तो भी जोड़ रहे हैं। हाँ, केंद्र शासन ने जिस विश्वास के साथ इन सब लोगों को नियुक्त किया है, उस विश्वास का पालन करने का इन लोगों ने प्रयास किया और उसमें कुछ असावधानी हो गई। इसके लिए केंद्र सरकार को जिम्मेदार ठहराना बिल्कुल गलत बात है। क्या आप समझते हैं एक दिन बोलो। मामले की केंद्र सरकार ने जानकारी ली क्या और प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी से कुछ बात हुई क्या इस मामले में? मेरी किसी से भी कोई बात नहीं हुई। पूरे मामले की जानकारी ली क्या उन्होंने? इस पूरे मामले में मेरी किसी से भी बात नहीं हुई, न प्रधानमंत्री जी से हुई, न गृह मंत्री जी से हुई, न मुख्यमंत्री जी से हुई। क्योंकि मैं इन सब बातों में, देखो, मैं मेरे स्टैंड पर पक्का हूं, मुझे किसी के सिफारिश की आवश्यकता नहीं है और इसलिए मैंने किसी के साथ बात भी नहीं की। सर, इस आश्रम के बारे में आप खुलासा करना चाहते हैं? बोलो। हाँ, अच्छा वो, हाँ, यहाँ पर जो धर्मश्री नाम का मेरा निवास है, यहाँ दुर्दैव की बात यह है, देखो, पत्रकार शत्रु नहीं होते हैं। पत्रकार, हम तो उनको सबको मित्र समझते हैं, लेकिन कम से कम झूठ का संरक्षण नहीं करना चाहिए। यह हम सबका धर्म है। जी न्यूज के पत्रकार ने यहाँ पर आकर के और ये सब बाहर से दिखा करके कहा कि कितने बीघे में कोषाध्यक्ष का बंगला है और उसमें क्या क्या
भरा हुआ है और उसने उसको एक आलीशान बंगले का रूप दे करके और ढाल दिया। मैंने आपको यहाँ पर इसलिए बुलाया कि आप देख लीजिए, यह 10 फ्लैट का एक अपार्टमेंट है, उनमें से 5 फ्लैट हमारे हैं, उनमें से एक में मैं रहता हूँ, एक गेस्ट हाउस है और 3 अलग अलग हमारी जो ट्रस्ट है उनके कार्यालय हैं। अब वो कितना सिंपल है आप स्वयं देख सकते हैं, आपको सबको बैठाने की व्यवस्था भी मेरे पास नहीं है। अब ये जो बात है, इसके साथ साथ और एक बात, ये मुख से कहना हमें अच्छा नहीं लगता है, लेकिन आप लोगों ने मेरे ऊपर ये बारी लाई। इसमें से कुछ भी मेरे नाम पर नहीं है, मेरे नाम पर मेरी प्रॉपर्टी के रूप में ईंट का टुकड़ा भी नहीं है, केवल एक बैंक अकाउंट मेरा है। इसके अलावा मेरे नाम पर न सोना, न चांदी, न भूमि, न कोई फ्लैट, कुछ भी नहीं है। इतना ध्यान में रखिएगा। अच्छा, मैं आपको एक बात और बतलाना चाहता हूँ, मैं ये बोलता भी नहीं, लेकिन जी न्यूज के संचालकों को मैंने सारी जानकारी देने के बाद भी जब उनके द्वारा वो चालू रखा गया तो मुझे बोलना आवश्यक हो गया कि ये लोग गैर जिम्मेदार लोग हैं, ये असत्यभाषी लोग हैं। ये आश्रम की बात कही आपने, आश्रम हाँ? किसके नाम पर, ट्रस्ट किसके नाम पर, ट्रस्ट पे आप विश्वस्त है कि? यहाँ पर देखो, जो मैं अध्यक्ष हूँ, श्री कृष्ण सेवा निधि ये एक ट्रस्ट है, संत ज्ञानेश्वर गुरुकुल ये दूसरा ट्रस्ट है और महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान ये तीसरा ट्रस्ट है। तीन ही ट्रस्ट पे आप है, मतलब मैं हूँ। इनारे की प्रॉपर्टी आपके नाम होनी चाहिए, कैसे हो सकती है? ट्रस्ट के नाम पर हुई तो आपके नाम ऐसा तुम्ही असं करता काय? सर आहे। हा, नाही, तुम्ही असं घोळ करू नका। एक सवाल ऐसा है, हाँ। शंकराचार्य जी क्या है कि जो ट्रस्ट है और जो केंद्र सरकार ने नियुक्त की SIT है, वो दोनों केंद्र सरकार की है और इस मामले में उनकी कोई मिली कौन से शंकराचार्य ने कहा ये पहले बताओ? वो न ज्योतिषपीठ के शंकराचार्य है और न वो इस प्रकार की भाषा करने के अधिकारी है। क्यों नहीं है बतलाता हूं। राम मंदिर के निर्माण से लेकर के उन्होंने आज तक इसी प्रकार से राम मंदिर का विरोध किया है। राम मंदिर के पक्ष में वो कभी भी बोले नहीं हैं और वे नरेंद्र मोदी जी के, हमारे माननीय प्रधानमंत्री जी के इतने घोर विरोधक है। मैं आपकी जानकारी के लिए बतलाता हूं, जब मोदी जी काशी में पहली बार खड़े हुए तो ये लोग वहां पर जाकर के और गली गली में घूम करके मोदी जी के विरोध में प्रचार कर रहे थे और किसी प्रकार उनको हराया जाए ऐसा अभियान उन्होंने चलाया था। तो ये सब राजनीति करने वाले लोग हमें धर्म सिखाएंगे क्या? कांग्रेस भी इसके ऊपर सब जगह पे आंदोलन कर रही है, इसके ऊपर आप क्या कहेंगे? उन लोगों को दूसरा कोई काम बचा ही नहीं है बेचारों, उनको कोई पूछता भी नहीं है। और दूसरी बात ऐसी है कि पहले उनको ये हम लोगों को दिखाना चाहिए, हम लोगों को मतलब आप लोगों को, पूरे देश को दिखाना चाहिए कि उन्होंने राम मंदिर के लिए क्या किया। जिस भगवान श्री राम को उन्होंने काल्पनिक करार कर दिया सुप्रीम कोर्ट में, जिन भगवान राम को उन्होंने अस्तित्व ही नहीं है ऐसा कह दिया, राम सेतु का विरोध जिन्होंने किया, जय श्री राम कहने वालों को हरामखोर जिन्होंने कहा और जिन लोगों ने कार सेवकों के ऊपर लाठियां और गोलियां चलाई, उन लोगों को इस बारे में बोलने का नैतिक अधिकार बिल्कुल नहीं है। महाराज, आपने कुछ दिन पहले कहा था कि जिनको RSS पता नहीं है वो लोग बीजेपी में आ रहे हैं और इसकी वजह से जो शुद्ध प्रवाह है वो मैला हो रहा है, इस तरीके के कुछ आपने कहा था। उस विषय का आज कोई संबंध नहीं है भैया, लेकिन ऐसा है, वातावरण इस प्रकार का दूषित बनता जाता है। राजनीति का प्रभाव, वो राजनीति जहां से आरंभ हुई वहां पर भी कभी कभी हो जाता है, ऐसी संभावना हो सकती है। बीजेपी में बाहर के जो लोग आए हैं, अभी बीजेपी की चर्चा करने के लिए बैठे, राम मंदिर की चर्चा। अभी चढ़ावे में जो सोना चांदी, अरे आपने बीजेपी के ऊपर बात कही थी, तो आपका ये कहना है कि बाकी पार्टी से जो लोग बीजेपी में आ रहे हैं उसकी वजह से बीजेपी अशुद्ध हुई है? कुछ मात्रा में। उसके ऊपर एक सवाल, उपाय क्या करना चाहिए अभी?
बाहर के लोगों को आने देना ये चाहिए। उनको सोचना चाहिए, मेरा काम है क्या? चढ़ावे में स्वामी जी, न्यास से जुड़ा हुआ एक सवाल है। एक सीईओ की एप्लीकेशन मंगाई गई है, ये क्या व्यवस्था है उसमें? वेरी गुड, आपने बड़ा ठीक ऐसे प्रश्न पूछने चाहिए जी। ऐसा है, क्या व्यवस्था है? देखो एक बात बताते हैं, किसी भी काम को और विशेष रूप से किसी बड़े काम को अच्छी तरह चलाना होगा तो ट्रस्टियों पर निर्भर रह करके काम चलता नहीं, क्योंकि ट्रस्टी उनके उनके कार्य के कारण, उनके बड़े नाम के, अरे भैया आप धूप में क्यों खड़े, आप तो छाया में आ जाए पीछे वाले। हाँ, मुझे अच्छा नहीं लगता कोई धूप में खड़ा है। हाँ, तो ऐसे जो बड़े बड़े नाम होते हैं उनका अपना अधिकार होता है, इसलिए वे न्यासी होते हैं। लेकिन डे टू डे एंड मोमेंट टू मोमेंट ये काम कहीं पर भी कोई न्यासी नहीं कर सकता है। वो करेगा तो किसी के माध्यम से करेगा। अब वो ये सारे कामों को निगरानी से व्यवस्थित देखने के लिए कॉम्पिटेंट अथॉरिटी कोई चाहिए, उसी का नाम सीईओ होता है। तो इस प्रकार का सीईओ रखा जाए और उनके हाथ में ये सारा काम सौंप दिया जाए, यह हम लोगों का आग्रह गत 2-2.5 वर्षों से रहा है। वो हो नहीं पाया, लेकिन अब हम उसको करेंगे और उसके लिए भी, उसका चयन करने के लिए भी एक 3 लोगों की समिति बनाई है, जिसमें निवृत्त न्यायाधीश है, लेफ्टिनेंट जनरल है निवृत्त, और हमारे शिरडी के संपूर्ण मंदिर को सुव्यवस्थित करने वाले हावरे जी है। ये 3 लोग मिलकर के हम लोगों को 3 लोगों का चयन करके नाम भेजेंगे, उन 3 में से हम चयन करेंगे। इसकी एलिजिबिलिटी क्या होगी? क्या सीईओ होगा जो एप्लीकेशन दे सकता है, कौन दे सकता है ये application? आपने मंगाया। कोई भी दे सकता है। वो उन्होंने केवल एक रखा है, वो ग्रेजुएट होना चाहिए और उसको व्यवस्थापन का कुछ अनुभव होना चाहिए। अयोध्या मंदिर वो उनका आपको और राम भक्त होना। ये उपलब्ध है। राम मंदिर में चोरी या कुछ साजिश है? राम मंदिर में चोरी कैसे हुई? सोची समझी साजिश है? सोची समझी साजिश है कि ये राम मंदिर में हुई चोरी? जहां कहीं भी 2 आदमी इकट्ठे आकर के किसी का जेब की कतरते हैं ना, वो भी एक साजिश होती है। तो इतनी बड़ी चोरी हो गई तो साजिश है, लेकिन ये साजिश वो चोरों की साजिश है, बड़े लोगों की साजिश नहीं है। इससे कुछ असर हुआ है क्या? जो चढ़ावा में जो सोना जेवरात और चांदी जो आती थी वो आना बंद हुआ है क्या? बंद नहीं हुआ है, आ रहा है। और दूसरा, लगभग 30 कर्मचारियों ने काम छोड़ दिया है, उनको वेतन जो काम कर रहे हैं उसके मुताबिक वेतन नहीं मिल रहा, ऐसा उनका आरोप है। क्या करें? देखिए, ये मुझे भी लगता है 15,000 का वेतन उसको आप देंगे और उसके सामने रोज लाखों रुपयों की गिनती करेंगे तो, और दिन भर का काम उसको 8 घंटे करना पड़ेगा, तो SBI को इसका विचार करना चाहिए। विष्णु मंदिर पर पैसा जल्दी होना चाहिए, आपको क्या लगता है? वहां पर भी मैं उपाध्यक्ष हूँ, क्या लगता है आपको? वो हो जाएगा। आप लोग अच्छा वातावरण निर्माण करो ना, ये वातावरण को बिगाड़िए मत। मेरा कहना ही सुनिए, नहीं, पत्रकार भी तो भारत के नागरिक है, पत्रकार भी तो भगवान के भक्त है, पत्रकार भी तो सज्जन होते हैं, और इसलिए हम अपेक्षा रखते हैं कि आप लोग नेगेटिव दिशा में मत जाइए। अब दिखाना जरूरी है या नहीं? चोरी दिखाना जरूरी है, चोरों को सजा मिलनी चाहिए, इसका आग्रह रखना भी जरूरी है। लेकिन इसके कारण देखो क्या होता है, हमारे यहाँ पर एक गड़बड़ी हो जाती है। कैसे बतलाता हूँ आपको। हमारा विपक्ष है ना, वो मोदी जी का विरोध करते करते भारत का विरोध करने लग जाता है। एक पार्टी का विरोध करते करते देश का विरोधी बन जाता है। वैसे आप चोरों का विरोध कीजिए, लेकिन राम भक्ति का विरोध मत कीजिए, राम भक्तों का विरोध मत कीजिए, जो सेवा प्रामाणिकता से उनका विरोध मत कीजिए। हम लोगों को अभी भी बहुत काम करना है, इसलिए लेट अस हैव सम पॉजिटिव गोल इन फ्रंट ऑफ अस एंड वर्क विथ ऑल कॉन्फिडेंस। सुप्रीम कोर्ट ने इस मामले को लेकर अगली सुनवाई अगले सोमवार को रखी है। अच्छी बात है। सीरियस दिख रही है सुप्रीम कोर्ट, तो क्या कहेंगे? नोटिस इशू की है। अरे भैया, उच्चतम न्यायालय को सीरियस होना ही चाहिए। ये मामला सीरियस होने जैसा है, इसलिए मैं इसका स्वागत करता हूँ।
महाराज आप हिंदू धर्म के अभ्यासक हो, आपको क्या लगता है भगवान के घर में इस तरह से चोरी करने वाले चोरों को हिंदू धर्म के अनुसार क्या शिक्षा होनी चाहिए, क्या दंड होना चाहिए? एक बार उनको सरकार के अनुसार जो दंड है ना वो भुगत लेने दीजिए, उसके बाद उनको मैं प्रायश्चित कैसे करना चाहिए बतलाऊंगा। बुलडोजर कार्रवाई हुई नहीं ऐसा आरोप विपक्ष लगा रहा है। जो योगी जी बार बार कुछ भी घटना होता है तो बुलडोजर चलाते हैं। योगी जी में ये विवेक है कि किसके ऊपर चलाना चाहिए, किसके ऊपर नहीं चलाना चाहिए। हमें उनके विवेक पर विश्वास है। आप क्या मानते हैं? मैं यही मानता हूं ना, विवेक पर उनको विश्वास करना चाहिए, उनको पता है। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद।